अडकले आम्ही असं आलो आपण सगळे अडकले आता जायला कसे जाणार रस्ता तिकडून पण बंद केला अतिशय कसे कसे गेले तुम्हाला भेटायला येईल म्हणजे आणि इथून त्यांना नाही जर तुम्हाला उद्या दवाखाना जायचा असेल मॅडम तेच प्रॉब्लेम आहे तो तिकडून बंद केले ना राहतोय सून माझी 9 महिन्याची प्रेग्नंट आहे हॉस्पिटलला चेकअपला तिला देखील आम्हाला इथून जायला जाता येत नाही रात्रीतनं काय झालं तर ॲम्ब्युलन्स देखील येऊ शकत नाही साधी रिक्षा पण येत नाही आतमध्ये तिला आम्ही न्यायचं कसं या खाली या ताई बसले विचारा काय जोपर्यंत महापालिका आयुक्त येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही तर बोलणार आम्ही सगळेजण दोन देणं दमदाटीची भाषा केली जबाबदार पोलीस प्रशासनाला सांगायला हप्ताच आम्ही गप बसणार नाही गप बसणार नाही एवढं तर लक्षात ठेवा गायकवाड साहेब बोला 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 आज आम्ही 88 सालापासून गणेश बिल्डरमध्ये स्थायिक रहिवासी आहोत आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत कित्येक वर्ष झालं सगळ्या मागण्या करून आमच्या ॲडव्होकेट बहिणी सगळं महानगरपालिका सगळं करून देखील अजून तो निकाल लागला नाही आणि आज आमची अशी परिस्थिती झाली की आम्ही आधी खड्ड्यात पडल्यासारखं झाले तर आमच्या भावना पूर्णपणे समजून घेऊन लवकरात लवकर आमच्या रस्त्याची तरतूद करावी आणि आमची विनंती मान्य करून आम्हाला रस्ता ताबडतोब मिळावा ही नम्र विनंती बोला मी ॲडव्होकेट नीता जोशी गणेश बिल्डर स्कीम नंबर 3चे अध्यक्ष आहे मी गणेश बिल्डर स्कीम नंबर 3 ही शेजारची सोसायटी आहे जी 1984 पासून अस्तित्वात आहे आणि शेजारच्या प्लॉट धारकांनी बेकायदेशीरित्या हा रस्ता त्याच्या प्लॅनमध्ये दाखवून मंजूर करून घेतलेला आहे आणि गेल्या 8 दिवसापासून इथं दूध पाणी भाजी सगळं बंद झालेलं आहे ह्या प्लॉट धारकांनी इथली ड्रेनेज लाईन पूर्ण उडवली पाण्याची लाईन पूर्ण उडवली महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत आत्ता हे सगळं उडाल्यानंतर सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत महापालिकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही अत्यंत थंड प्रतिक्रिया आयुक्तांची आणि महानगरपालिकेच्या लोकांनी ही गोष्ट माहीत होती की हा रस्ता जो आहे तो हा सगळ्या सोसायट्यांना जाणारा एकमेव कॉमन रस्ता आहे जाणून बुजून हा रस्ता ह्या प्लॅनमधून त्यांनी घेतलेला आहे त्या उडवलेला आहे तो प्लॅनमधून रस्ता आणि हा रस्ता डीपी रस्ता मंजूर रस्ता आहे हा आणि ह्या प्लॉट धारकाची दादागिरी एवढी चालू आहे की येण्यागाण्याचे पूर्ण रस्ते त्यांनी बंद करून टाकले आहेत आज 150 घरं आहेत पर्यायी कुठलाही रस्ता उपलब्ध नाही 150 घरं आहेत 600च्या वर नागरिक आहेत आज ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत आज गॅस बंद पाणी बंद सगळं बंद झालेलं आहे लोकांनी यायचं जायचं कसं इतके मोठ्या खड्ड्यातून जाणं कसं शक्य आहे आणि अशा जर मेडिकल इमर्जन्सी झाली आम्ही आपल्या सोलापुरात किंवा महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र रस्ता तुम्ही ब्लॉक केला येणाऱ्या 2 म्हणजे किती महिने त्यांना आतमध्येच टाकणार कुजून प्रेग्नेंट आहे 9वा महिना आहे ती कशी येईल तुला काय कशी आलीस तू उतरून 9वा महिना चालू आहे माझं निम्म्या रात्री कधी काही होऊ शकते खाली उतरता पण येत नाही पाणी भरपूर साचतं पाय घसरलं तर कोण जातात दुसरा मार्गच नाहीये तिला जायला सासूबाई रडतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे बघा लागेल बघा आणि फ्रेश आता सिलेंडरला नंबर दिलाय 4 दिवस झाले अजून आलं नाही मुद्दाम केला त्यांचं काय असं की तुम्ही त्यांच्याकडे जाता ना आम्ही तुम्हाला त्रास
JCB वाला आणि बसून या. इकडे आहे ते. ते इकडे. पण हा गंभीर विषय मला कळत नाही, प्रेसला कळत नाही. त्या तिकडे व्हिडिओ ते घेतलं ते घेतलं पर्याय रस्ता द्यावा लागतो. 10 दिवस रस्ता नाही आहे, आता अजून खोदून ठेवलाय. त्यांना उद्या शाळेला नाही जाऊ शकत. 9 महिन्याची प्रेग्नेंट मुलगी आहे, तिला बाळंतीण झाली, ती नाही जाऊ शकणार. दूधवाला पेपरवाला ते तर सोडा, हे बाहेर नाही. उद्या आग लागली तर सगळे 600 जण. जोपर्यंत आयुक्त येत नाहीत आम्ही हे काम चालू करू, आम्ही उठणार नाही आहोत आणि काम उद्यापासून बंद करा. जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही, पर्याय रस्ता देणं हा त्यांचा अधिकार आहे. जोपर्यंत पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही नाही किंवा आश्वासन आम्हाला शब्द देत नाही. आयुक्त यायला पाहिजे. मी काल रात्री पण इकडे आलेली, काल रात्री मी आली होती आणि तरी त्या लोकांनी आता पूर्ण ब्लॉक केलं. म्हणजे किती मस्ती असेल कोण बिल्डर काल आला एवढं सगळं खाल्लं आहे. चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे का नाही? का दादागिरी चालते इथं? हुकुमशाही आहे का? किती मस्ती. हे सगळे ज्येष्ठ नागरिक. माझ्या घरात तर सासू जागेवर सुद्धा उठत नाही की कसल्या अवस्थेत आहे. हॉस्पिटलला न्यायचं म्हणलं तरी विचार करावा लागतो आम्हाला. 600 लोक राहतात. तुम्ही कॅमेरा मागे करा माझ्याकडे. ती पूर्ण 600 लोकांची जी सोसायटी आहे ती ब्लॉक केली आहे, लॉक केली आहे, ब्लॉक. त्यांना बाहेर येण्यासाठी, आज जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाही आहे. मुलं उद्यापासून शाळेला जाऊ शकणार नाहीत, दूधवाला येऊ शकणार नाही, रोजचं सामान खरेदी करा जाऊ शकणार नाही. मरण पावतील इकडची लोक. बघा काय पद्धतीत केलंय त्यांनी. सगळा रस्ता खोदून ठेवलाय. तुम्ही पॅन करा, तुम्ही तिथे बघा. तो आहे डीपी रस्ता, त्याच्यावर महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली आहे, MSEBने वायरीज टाकल्या. हा प्रायव्हेट जो कोण असेल त्यांनी खोदून टाकलाय मागचे 10 दिवस. ह्यांची पूर्ण राईट ऑफ वे, जाण्या येण्याचा रस्ताच बंद आहे. हे मी पहिल्यांदा बघतेय. चेतन भाऊ इकडे महानगरपालिकेत पहिल्यांदा असं झालं असेल. जेव्हा एक रस्ता ब्लॉक होतो तेव्हा पण त्यांना पर्याय दुसरा रस्ता करत असतो, तो पण नाही आहे. हे तुम्ही खड्डे बघा, ह्या खड्ड्यातून चालून आले. काल रात्री मी इथे होती. उद्या इकडे काय बरं वाईट झालं, आग लागली तिकडे तर काय करणार? शाळेसाठी ह्या एवढा सिरियस विषय आहे, पण ते तुम्ही उठून धरा पाहिजे. सगळे एकूण एक मॅनेजर. डीपीच्या प्लॅनमध्ये पहिले रस्ता दाखवला जातो, मग कट झाला जातो. जर हे टॅक्स भरतात, ज्या महापालिकेने तिकडे काम केलंय, काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं त्याने. ते काही केलं नाहीये. वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत आणि 600 नागरिकांचा जीव आज वेठीस धरलाय. 600 नागरिक आहेत, असं पण नाहीये 20